संध्याकाळी आरव एकटाच मेन्शनवर आल्यावर सुवर्णा आणि आजींनी गोंधळून एकमेकींकडे पाहिलं. भुरट्या, पोरीला विसरून आलास की काय तू? सिया सिया कुठे आहे? आजीची नजर आरव बरोबर सियाला न आलेलं बघून अगदी सैरबैर झाली. तिला तिच्या या आगाऊ नातवाच्या बुद्धी कौशल्यावर जरा जास्तच विश्वास होता वाटतं. त्या पोरीला हा खरंच विसरून आला असंच वाटलं तिला. सुवर्णाच्याही डोळ्यात काळजी दाटून आली. म्हातारे, अलका कुबल घुसली आहे का तुझ्या अंगात? विसरली का? भाई सियाला घेऊन तिच्या आईला भेटवायला हॉस्पिटलला जाणार होता ते. आरवने त्याच्या आजीची अवॉर्ड विनिंग ऍक्टिंग बघून डोळेच फिरवले. म्हणजे ह्या म्हातारीचं वय झालं असलं तरी मेंदू मात्र अजूनही बालपणीतच अडकलेला. आरव, राजा तू फ्रेश हो जा, मी कॉफी पाठवते. सुवर्णाच्या सांगण्यावर आरव तडक त्याच्या रूमकडे निघून गेला. आई, अग्नी सियाला घेऊन तर चालला आहे, पण तिला हा धक्का सहन तरी होईल ना हो? म्हणजे तिचं मन खूपच हळवं आहे म्हणून मला तिची खूप काळजी वाटतीये. सुवर्णाने मनोमन सियासाठी प्रार्थना केली. काळजी तर मलाही त्या लेकराची वाटतीये सुवर्णा, पण मला खात्री आहे अग्नी तिला सांभाळून घेईल. आजीनेही हातात सुस्कारा सोडत हात जोडले. ज्या मुलीने त्यांच्या अग्नीच्या आयुष्यात प्रेमाचं बीज लावलं त्या फुलाला त्या दोघीही मनापासून जपत होत्या. त्यांना दिसत होतं ती अग्नेयसाठी त्याचा श्वास झाली येते. मग अशात त्या निरागस लेकराला दुखवण्याचा प्रश्नच येत नव्हता. इकडे आरव जसा त्याच्या रूम मध्ये एंटर झालाच होता की त्याचं सर्वात पहिलं लक्ष बेडवर ठेवलेल्या त्याच्या टी शर्ट्सवर गेलं. ते बघून त्याच्या कपाळावर आट्यांचं जाळं पसरलं. त्याने रागातच त्याची लॅपटॉप बॅग बेडवर आपटली आणि केसात हात गच्च करत डोळे मिटले. ओ गॉड, काय काय करू मी ह्या मुलीचं? प्रत्येक वेळी माझे पेशंट चेक करायचं काम करते ही. आरव रागातच ते टी शर्ट घेऊन तावातावाने त्याच्या रूमच्या समोर असलेल्या नित्याच्या रूम मध्ये डायरेक्ट घुसला. तशी बेडवर लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलेली नित्या चांगलीच दचकली. आरव, ती समोर आरवला पाहून काही बोलणार त्याआधीच आरवने तिच्या समोर त्या टी शर्टचा ढीग टाकला आणि रागातच तिच्यावर डोळे वटारले. त्या टी शर्टला बघून नित्याचा चेहरा अगदीच निर्विकार झाला आणि तिनेही एक दीर्घ श्वास घेत त्याच्याकडे पाहिलं. नित्या, हे काय आहे? आरवचे फुललेले श्वास बघून नित्याची ही नजर अगदी बारीक झाली. त्याचा चढलेला आवाज तिला कसा सहन होणार होता ना? तुझे टी शर्ट्स. तरीही नित्याने अगदी शांततेत उत्तर दिलं. पण तिचं अजूनही इतक्या कूल रिॲक्शनवर इथे आरवचा राग क्षणाक्षणाला वाढत होता. नित्या, आता या टाइमला मी कोणत्याही फालतू जोकवर हसण्याच्या मूडमध्ये बिलकुल नाही. हे टी शर्ट माझ्या बेडवर काय करत होते? आता आरवचा चढलेला आवाज बघून नित्या थोडी धास्तावली, पण तिने तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. अशी तर तिची आणि आरवची मजा मस्तीत भांडणं होत राहायची, पण तरी आरवच्या रिअल रागालाही ती जाणून होती. जितका तो बाहेरून खोडकर आणि जिंदादिल होता, रागात मात्र तितकाच भडकता ज्वालामुखी व्हायचा तो, ज्याला फक्त अग्नेयच थोपवू शकत होता. आरव, जर हे तुझे टी शर्ट आहेत तर ते तुझ्या रूम मध्येच असणार ना? आता नित्याने तिची नजर शांत ठेवत तिचं लक्ष समोरच्या लॅपटॉपवर आणलं. त्याच्या डोळ्यात खतखतणारा राग बघून तिची त्याच्याकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती. पण तिच्या अजूनही या थंड उत्तरावर आरवच्या डोळ्यात आला राग त्याच्या मुठीतही घट्ट झाला. ओ रिअली नित्या? मग हेच माझे टी शर्ट्स
इतके दिवस तुझ्या कबडमध्ये काय करत होते? तेव्हा तर तू माझे हे टी शर्ट घालतही होतीस, मग आता त्यांना परत करण्याचा काय अर्थ आहे? आरवने दातावर दात दाबत त्याचा जबडा अगदी घट्ट आवळला. त्याने त्याचा राग अजूनही दाबून धरलेला आणि ह्याचीच नित्याला भरपूर भीती वाटत होती. आरव, फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू प्लीज काम डाऊन? तुला आता भांडायचा चेत चढला असला तरी मला आता तुझ्याशी भांडण्यात अजिबात रस नाही. आणि मुळात हा भांडायचा मुद्दा तरी आहे का? तुझे टी शर्ट होते, मी फक्त तुला परत केले, मग का विनाकारण मुद्दा वाढवत आहे? तुझ्या या वागण्याला तरी काही अर्थ आहे का? नित्यानेही आता थोडं रागातच त्याच्याकडे पाहिलं. त्याला सगळं माहीत असूनही तो आपल्याला का विचारतोय हेच तिला कळत नव्हतं. आणि तिला झालं ते विसरून त्याच्याशी आधीसारखं वागायला का जमत नाही ह्याचाच त्याला त्रास होत होता. ठीक आहे, जर काही अर्थच नसेल तर पुढे बोलून काहीच उपयोग नाही. त्याने नित्यावर त्याची रागीट नजर रोखत ते टी शर्ट रागातच हातात घेत तो तडक बाहेर पडला. पण त्याला स्वतःच्या रूमकडे जायच्या ऐवजी दुसरीकडे जाताना बघून नित्या गोंधळून त्याच्या मागे गेली. आता मी घालणार नाही म्हटल्यावर हे टी शर्ट हा त्या चिपकूला द्यायला चालला का? आरवचा स्पीड इतका फास्ट होता की नित्याला त्याच्या मागे अक्षरशः पळतच जावं लागत होतं. आरव हॉलमधून चालत डायरेक्ट मेन्शन बाहेर पडला. सुवर्णा आणि आजीची किचनमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून हुज्जत चाललेली, त्यामुळे त्यांना तर या गोष्टीची खबरबातच नव्हती. आरव, काय, कुठे चालला आहेस तू? नित्याने पळतच येऊन आरवचा हात पकडला आणि त्याला अडवलं. पण त्याच्या स्पीडला मॅच करेपर्यंत इथे नित्याला मात्र कमालीची धाप लागली होती. तिने आरवचा एकच हात तिच्या दोन्ही हातात पकडून ती तिचा चढलेला श्वास कशीबशी सावरत उभी होती. मी कुठेही जाईन, तुझ्याशी मतलब? आरवचं असं तुटक बोलणं बघून नित्याला अजूनच राग आला. माझ्याशी मतलब नसला तरी मामी आणि आजीशी तरी आहे ना? त्यांनी विचारलं तर काहीतरी सांगावं लागेल म्हणून विचारत आहे मी तुला. नाहीतर तू हवेत उड, नाहीतर पाताळात जा, मला काय? रागात नित्यानेही त्याला नको ते उत्तर दिलं. पण तिचं उत्तर ऐकून इथे आरवचं डोकं अजूनच तापलं ना. म्हणजे तिला त्याच्या असण्या नसण्यानेही फरक पडत नाही असंच एक क्षण वाटलं त्याला. ठीक आहे, मग मी तर पाताळातच जातो. आरवने रागातच दात चावले. भुरट्या, जास्त डोक्यावर चढू नकोस. मी नीट बोलतीये ना तुझ्याशी, मग तुला व्यवस्थित उत्तर देता येत नाही का? नित्याने फनकारून बोलताच आरवने रागात तिचा हात झटकला. हे तुझं नीट बोलणं असेल तर तुझ्याकडेच ठेव. आरवने नित्याला सुनवून तो तसाच गार्डन मध्ये एका बाजूला आला. त्याचं वागणं तर नित्याला समजतच नव्हतं. आरव, या कपड्यांसाठी तुझ्या रूम मध्ये खूप भलं मोठं क्लोजेट आहे, त्यात तुला हे कपडे ठेवायचे आहेत. आता रागात जर तू या कपड्यांना गार्डन मध्ये वाळत घालणार असशील तर मी आज जाऊन आजीला घेऊन येईन. नित्या आरवच्या मागे पटापट चालत त्याला परत टोकते, तर आरवने तिला पूर्ण इग्नोर केलं. पण अचानक त्याचे पाय जागीच थांबले आणि तो मागे फिरला. तू हे कपडे रिटर्न का केले मला एका वाक्यात सरळ उत्तर दे, मी लगेच आज जातो. आरवच्या अचानक झालेल्या शांत चेहऱ्याकडे बघून नित्या अवाकच झाली. म्हणजे आता तर हा समुद्र खवळलेला, पण त्याच क्षणात शांत होणं नित्याला काही पचलं नाही. आरव, मी बोलली ना ते तुझे टी शर्ट होते, मी तुला परत केले. तसही ते आता मला नको होते. शेवटचं वाक्य बोलताना नित्याने नजर चोरली, पण तिचं ऐकून
इथे आरवची मूठ परत एकदा घट्ट आवळली गेली ना. नक्की नक्की तुला नको आहेत? आरवने एका एका शब्दावर जोर देत त्याचा जबडा घट्ट केला. आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? त्याचा राग बघून नित्याने डोळे फिरवले, पण तिचं ऐकून पुढच्या क्षणाला त्याने ते टी शर्ट खाली टाकले आणि रागातच एक नजर नित्याकडे पाहून खिशातलं लायटर काढून त्या टी शर्टला आग लावली. ते बघून नित्याचा श्वासच अडकला. आरव, नित्या घाबरून ओरडलीच आणि तोंडावर हात ठेवत ती 2 पावलं मागे झाली. मेन्शनच्या अराउंडचे गार्ड आग बघून तिथे पळत येणार. तोच आरवने हात दाखवून त्यांना जागीच थांबवलं. समोर त्या पेट घेतलेल्या कपड्यांना बघून नित्याच्या तर तोंडातून शब्दच निघेना. क्षणभरासाठी अगदी स्तब्ध झाली ती. डोकंही पूर्ण सुन्न पडलं. तिने त्याच भीतीने घाबरत आरवकडे पाहिलं तर तो निर्विकार चेहऱ्याने हात खिशात घालून त्या आगीकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर सध्या कसलेच हावभाव नव्हते, पण जसं तिला वास्तवाचं भान आलं तिने पटकन पळत जाऊन गार्डन मधला पाईप आणून ती आग विझवली. पण तोपर्यंत अर्ध्या अधिक कपड्यांची राख रांगोळी झाली होती. आरव, आर यू मॅड? तिने रागातच येऊन आरवला जोरदार धक्का दिला, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. तो फक्त रागात धुसमुसत त्या कपड्यांकडे बघत मोठे मोठे श्वास घेत होता. तिने त्याचे कपडे परत करण्याने त्याला इतका का त्रास होतोय हे तर त्यालाही कळत नव्हतं, पण त्याची खूप चिडचिड होत होती हे मात्र नक्की. आरव, मी तुझ्याशी बोलतीये. हे सर्व काय होतं? नित्याचाही फुललेला श्वास बघून त्याने त्याची नजर तिच्यावर आणली, तर सध्या तीही रागात अक्षरशः थरथरत होती. चेहरा तर पूर्ण लाल झालेला. तो असं काही करेल तिला वाटलंच नव्हतं. तुला दिसत नाही आहे का हे सर्व काय आहे ते? आरवने दातावर दात आवळत तो रागात एक पाऊल पुढे आला. तू हे का केलं? तुला कपड्यांना आग लावायची काय गरज होती? तुझेच टी शर्ट्स होते ना ते, मग असं का केलंस? बोल ना. नित्या जवळ ओरडलीस त्याच्यावर. येस, यू आर राईट. माझे टी शर्ट होते ना ते, मग मी त्याचं काय करतो आणि काय नाही ते माझं मी ठरवूच शकतो ना. तुला नको होते म्हणून तुम्हाला आणून दिले, मग आता तुझा बोलण्याचा संबंध संपला. बाकी मग त्यांना मी घालेन, फाडेन, जाळेन, माझी मर्जी. आरवचं बोलणं ऐकून नित्याच्या डोळ्यात हलकं पाणी आलं, पण तरी तिने खूप शितापीने ते अडवून धरलं. फाईन, तुझी मर्जी ना, मग तर माझ्या बोलण्याचा संबंधच येत नाही. मग हे 8च टी शर्ट काय, तर तुझं पूर्णच्या पूर्ण क्लोजेट इथे घेऊन ये आणि त्याला पेटवून टाक आणि मग एकटाच होळीचा सण सेलिब्रेट करत बस. नित्याने तिचे लाल झालेले डोळे भलेही आरववर रोखलेले, पण त्यातलं वेदनेचं पाणी आरवच्या नजरेतून सुटलं नाही. पण सध्या त्याचा राग त्याच्यावर इतका हावी होता की त्याला सध्या काहीच सुचत नव्हतं. तो रागात परत काही बोलणार की तोच आरू बेबी. मागून आलेल्या आवाजाने आरव सोबत नित्यानेही त्या दिशेला बघितलं, तर आरवची क्यूटी प्रश्नार्थक नजरेने त्या दोघांना पाहतच तिथे उभी होती. तिला बघून आरवने डोळे गच्च मिटत त्याच्या रागाला कंट्रोल केलं, तर नित्या मात्र तिच्याकडेही नजर रोखून बघत होती. घ्या, हिचीच कमी होती. आल्या मॅडम आगीत पेट्रोल टाकायला. मी तर म्हणते फक्त पेट्रोलच काय, तर केरोसिन, डिझेल आणि तेही कमी पडत असेल
तर CNGचा सिलेंडरही आणून टाक या आगीत आणि मग तूही त्याच आगीत उडी मार. नाही तर माझा बस चालला तर मीच तुला त्या आगीत ढकलून देते. म्हणजे विषयच संपला. चिपकली कुठची. नित्याने रागातच श्रीजाला मनात बडबडून आरववर कटाक्ष टाकून ती तडक आत निघून गेली. तशा इथे आरवच्या मुठी परत आवळल्या गेल्या आणि त्यानेही नित्यावरच्या रागात श्रीजाचा हात पकडून तो कार घेऊन तडक बाहेर पडला. अहो, तुमची ती प्राणप्रिय सेक्रेटरी कुठे दिसत नाही आहे. सिया अग्नेयचं काम आवरेपर्यंत त्याच्या केबिनमध्ये सोफ्यावर बसली होती. पण मॅडमच्या तोंडाचा पट्टा त्याला शांततेत काम करू देईल तर आवरेल ना तो बिचारा. तिचा प्रश्न ऐकून एक क्षण त्याची कीबोर्डवरची बोट थांबली. पण अगदी सेकंदभरच बरं का. आणि पुढच्या क्षणाला तिच्या या प्रश्नावर त्याने सपसेल दुर्लक्ष केलं. आत्ता ह्याचं तो उत्तर तिला काय देऊ शकत नव्हता. अहो सांगा ना. तरी या मॅडमचा जीव काही शांत बसेना त्याचं काय. जणू त्या सेक्रेटरीत हिचा जीव अडकलेला की काय. जाना, तुला मी समोर असताना देखील माझ्या सेक्रेटरीची खूपच आठवण येतेय. अग्नेयने चेहरा फिरवत त्याच्या लॅपटॉपवरची नजर सियावर रोखली. शी, अहो काहीही काय बोलताय. मला का तिची आठवण येईल. उलट आज तर ती जर माझ्या समोर असती तर मीच तिची खरडपट्टी काढली असती. बघेल तेव्हा ह्याच फ्लोअरला चिकटून बसलेली असते ती. त्यात तिचे कपडे बघून तर काही बोलायलाच नको. तिचा सोडा, ती तर निहायती निर्लज्ज वाटली मला. पण तुम्ही ती इतके छोटे कपडे घालून येते तरी तिला काही बोलत का नाही की तुम्हालाच तसे कपडे घातलेल्या मुली आवडतात. सियाने हाताची घडी घालून रागातच अग्नेयवर नजर रोखली. तशा इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. कारण तिची गाडी त्या सेक्रेटरीवरून आपल्यावर आलेली बघून अग्नेयने तर मनातच डोक्याला हात मारला. म्हणजे या मुलीला काही काम नव्हते म्हणून ही मुलगी त्यालाही काम करू देत नव्हती. त्यात तिचे ते गोड एक्सप्रेशन त्याला वेड लावत होते ते वेगळे. जाना, कॉर्पोरेट ड्रेस तसेच असतात. बट नाऊ डोंट वरी, ती तुला परत इथे दिसणार नाही. तिला दुसरीकडे स्विच केलंय मी. अग्नेयने लॅपटॉपमध्ये त्याचं काम करतच तिला शांततेत उत्तर दिलं. ती त्याला इतकं डिस्टर्ब करत असूनही तो तिला अजिबात इरिटेट होत नव्हता. उलट त्याचं काम करता करता तोही तिच्याशी खूप कामली आणि प्रेमाने बोलत होता. तिच्या जागी कोणी दुसरी व्यक्ती असतं तर त्याला डिस्टर्ब करण्याची खूप मोठी शिक्षा भेटली असती त्याला. पण आता त्याची जाना त्याच्या समोर असल्यावर त्याच्या एवढा सुखी व्यक्ती कोण असणार होता ना. त्याचा सुकून होती ती आणि हा सुकून आयुष्यभर प्रेमाने जपायचा होता त्याला. तिची ही निरागसता त्याला कोणत्याच गोष्टीने कुस्करू द्यायची नव्हती. कॉर्पोरेट ड्रेस असं असेल तर उद्यापासून मी सुद्धा असेच ड्रेस घालून ऑफिसला येत जाईन. तसंही बऱ्यापैकी सगळ्यांची प्रॉपर फॉर्मल ड्रेसिंगच असते. उलट मीच हे चुडीदार घालून येत असते. सियाच्या सांगण्यावर आता अग्नेयच्या कपाळावर भरमसाठ आट्या पडल्या ना. तिला त्या शॉर्ट मिनी स्कर्टमध्ये तो ऑफिसमध्ये वावरताना इमॅजिनही करू शकत नव्हता. म्हणजे हे बरं आहे साहेबांचं. आतापर्यंत अशा छोटे कपडे घालणाऱ्या ललनांबरोबर साहेबांनी टाइम स्पेंड केलेला. पण त्याच्या आयुष्यात हे निरागस फूल काय आलं. साहेब तर पूर्ण सुधारले म्हणायचे. तिच्या या सादगीने तर तिने अडवून ठेवलेलं त्याला. मग तिला त्या टोकड्या कपड्यांमध्ये त्याला पाहायचंच नव्हतं. जाना, आय थिंक
मॉर्निंगच्या डोसचा इम्पॅक्ट आता कमी व्हायला लागलाय वाटतं. परत रिफिल करायचं असेल देन आय डोंट माइंड. अग्नेयच्या बोलण्यावर सियाचे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघितलं, कारण त्याने अचानक बदललेला विषय आधी तर तिच्या लगेच लक्षातच आला नाही. पण त्याची तिच्या ओठांवरची ती मिश्किल नजर पाहून इथे सियाने लाजून चेहराच ओंजळीत लपवला. सकाळचा त्यांचा तो इंटेन्स किस आठवून आत्ताही तिच्या हृदयाची धडधड वाढून अंगावर गोड शहारा आलेला. गाल तर झरझर गुलाबी झाले तिचे. त्याचा तो किस म्हणजे तिच्यासाठी तर अगदी वेडावणारा बेधुंद क्षण होता. त्याच्या फक्त एका किसनेच तिचे श्वास इतके जडावलेले की पुढचा विचार करूनच आत्ताच तिच्या पोटात गोळा आला आणि तिच्या शरीराची गोड थरथर झाली. किती डीप किस होता त्याचा. जणू त्या किसमधूनच त्याचे ओठ तिच्या हृदयाच्या खोलीपर्यंत फिरत होते. लेवलच नव्हती त्याच्या प्रेमाची, कारण त्याला फक्त प्रेम करणं माहीत होतं, ते पण अमर्यादित. तिने त्याला कसं थांबवलेलं हे तर तिलाच माहीत. त्याचा हात तिच्या हृदयावर ठेवून तिच्या कमी झालेल्या ठोक्यांची स्पंदनं जाणवली होती तिने त्याला. तेव्हा कुठे तो पूर्ण 20 मिनिटांनी तिच्यापासून बाजूला झालेला. आत्ताही तो क्षण आठवून अगदीच उफ झालं तिला. जाणा, तू जर इतकी लाजलीस तर मला परत स्वतःला हँडल करणं अवघड होईल. हा आधीच मॉर्निंगचा केस इनकम्प्लीट राहिलाय माझा. त्याच्या या थेट बोलण्यावर तिचे डोळे मोठेच झाले. म्हणजे गुदमरून तिचा जीव जायची वेळ आलेली तरी हा माणूस म्हणतोय की अर्धवट राहिला म्हणून. खरंच पुढे आपलं किती अवघड आहे याची आत्ताच जाणीव झाली तिला. पण तिला त्याचा जवळून आवाज येताच ती पटकन डोळ्यांवरचा हात काढते, तर तो खिशात हात घालून अगदी तिच्या समोर येऊन उभा होता. पण त्याच्या नजरेत मात्र अजूनही तेच भाव होते. ते बघून सियाने लगेच नजरच झुकवली. पण तिच्या या पापण्यांच्या चुपकेदार पडद्यावर जीव अडकला होता ना त्याचा. ही घनदाट परतच त्याला तिच्या डोळ्यांवर प्रेम करायला भाग पाडायची. पण सध्या स्वतःच्या भावनांना सावरणं गरजेचं होतं, कारण सध्या त्याला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा असल्याने तो धास्तावला होता. जाणा, निघायचं. त्याने चेहरा नॉर्मल ठेवतच तिच्या समोर हात करताच ती तर तिच्या आईला भेटायच्या विचारानेच खूप उत्साही होती. हो चला, आई मला बघून किती खुश होईल. अहो, तुम्ही डॉक्टरांना विचारा हा, आपण आईला कधी घेऊन जाऊ शकतो ते. सिया आनंदात आणि उत्साहात अग्नेयचा हात पकडून बाहेर पडली. पण अग्नेयचं हृदय मात्र किंचित धडधडत होतं. तिला तिची आई कोमात गेलीये हे कसं सांगणार होता ना तो. तसं तर तिला ही गोष्ट तो सांगणारच नव्हता. पण जर कळालंच तर या विचारानेच त्याच्या हृदयातही भूकंप माजलेला. त्यात त्याने ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. हे कळाल्यावर तर विषय खोलच होता. मग काय वाटतं तुम्हाला? अग्नेय तर सियाला तिच्या आईकडे घेऊन जातोय, पण सिया स्वतःला सावरू शकेल का? पण आपला अग्नी आहे म्हटल्यावर काही टेन्शनच नाही. पण इकडे आरवही रागात गेलाय. मग आता अग्नी नक्की कोणाकोणाला सांभाळतो हे तर पुढच्या भागात आवर्जून बघा. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक द्या. आणि खूप साऱ्या लोकांबरोबर ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राईब